हे तुमची पर्स. मी हिला आत्ता गायब करतो का. मेली कोंबडी भाजून खा, मेली कोंबडी भाजून खा, तिचा अंडा सडला तुझ्या खाली राहा. तुझ्याकडे जादू आहे. जादू जादूच आहे आपल्याकडे. जादूची एक कांडी आहे माझ्याकडे. टाकू का. नाही नाही ना आवश्यक असेल पाहिजे तुम्हाला. तुम्हाला आवश्यक आहे का. नाही, एवढी आवश्यकता नाही आहे मला. नाही आहे का. राहू द्या मग माझ्याकडे. मले पहा आणि फुले वहा. त्याला 1 रुपया मागलो पण नाही देऊ शकली. आणि या बगीच्यामध्ये चोचीत चोच करून गाणे गाऊन राहिले. अरे माझ्या बाबा, अरे का अवस्था झाली रे या घोरपडे हवालदाराची. अरे घोरपडे हवालदार, जेव्हापासून सस्पेंड झाला तेव्हापासून तुझ्या कारा कुत्रात का कुत्री सुद्धा तुझ्या तोंडात अशी नाही करू शकत. जाऊ दे. चला या बगीच्यामध्ये आता मला कोणी ओळखले का बाय. ना ओळखात, कारण आपलं पर्यावाच तसं करून टाकलं. एक काम करतो. अरे खावाला गत नसे मला माझ्या बावा. एवढी उपास मारी आले माझ्यावर का साला 1 रुपयासाठी मी दारोदारी फिरतो. चला आता या बगीच्यात मला कोणीतरी दान देईल. आता एक काम करतो, भिकच मागतो ना, भिकाचा एक गाणं म्हणतो आता. साला 2 घंटे झाला येते. साला एवढा भिकाऱ्यासारखी आवाज मारून राहिलो, गाणं बनून राहिलो, पण मला 1 रुपया सुद्धा कोणी देऊन राहिले नाही. अरे या भंगार मधून सुद्धा गण घेऊन आलो, पण या भंगाराचे पैसे सुद्धा निघणार नाही. देऊ बाबा. हा बापरे, कोणीतरी येत आहे. चला आता आपण भोकण्याचं नाटक केला पाहिजे. काही आपल्याला काही दिसतच नाही असं नाटक केला पाहिजे. येत आहे रे बाबा, इकडे येत आहे. हा अबे ही तो ना, अबे ही तो मला सस्पेंड करी. तू ये व, तू मला सस्पेंड केली ना, नाही तुझा गंडवलो आज माझा नाव सांगणार नाही. ये बराबर. ये नाव अवद्य नाव तुझा भला करल. हॅलो. अरे मी तुला सांगितलं ना, तू जाऊ नकोस. म्हणजे मी तुझं काम करते सांगितलं ना तुला. हे बघ, माझ्याकडे आता फक्त 25,000 आणि मी जर घरून पैसे मागितले ना तर घरी सर्वांना संशय येतो. आणि आता माझ्याकडे फक्त 25,000 रुपये. बरं लवकर आणि घेऊन जा. अरे कोणी ऐकेल ना, शकेल त्यांना. बरं तू ये. बरं मी ठेवते. हा साली काहीतरी गडबड आहे. ए भिकारड्या, काय गडबड करतोस तू आणि काय चालू होतं तुझं हे आतापर्यंत? मागे पुढे मागे पुढे मागे पुढे. धर्म करा बाबा, धर्म करा माझ्या बाबा. अरे या अंगणाला जर तुम्ही धर्म जर केला तर तुम्हाला पुण्य लागेल माझ्या. अरे 2-3 दिवसापासून उपाशी आहो बाई.
काय तुमच्याकडे आहे का? काय नाही काही असेल तर द्या ना. काय नाही. हा? अरे देऊन तर द्या. अरे भिकाऱ्याला जर द्याल तर तुमच्यासारख्या सुंदर सुंदर कुवार पोरीला पोराबारा लवकर होते. अजून लग्न झालेलं नाहीये हा? हा? लग्न झालं नाही तुमचं? म्हणजे मला सांगा पोरं बारा करासाठी का लग्न केलाच पाहिजेत का? काय म्हणालास तू? तेच विचार. काय नाही. मग असं वाटलं का मला वाटलं का लग्न करायच्या पहिलेच पोरा बारा होतात. जेवून द्या ना. म्हणून तो या आंधळ्याला 1 रुपया 2 रुपया दान करून टाका. बरं थांब ठीक आहे. हा द्या. हे घे. का बाई मला का बुद्धी समजता का? काय झालं आता? या 5 रुपयाला काय होते का? या 5 रुपयाला काही चना या 5 रुपयाला कोटी आमच्या मामा आहे ना तो धनकर त्याच्याकडे चना पुडी नाही भेटे. मला सांग तू आंधळा आहेस ना? मग तुला कसं माझे 5 रुपये? मी नुसतं वासन ओळखतो वासन. हो काय आहे भाई तुम्ही जर आज का जेवण केल्या तेही सांगू शकतो मी. ते पुरे वासनच येते मला सांगा तुम्ही आज का जेवण केला तुम्ही मला विचारा. तू मला काय पागल समजतोस का? हा? समजा लागते का बाई? अगदी मी पागलच आहात तुम्ही. आता हे 5 रुपये दिल्या तुम्ही. आता मला सांगा आता थोडसा उभा उठतो मी. हा इकडं पहा. या बाजूले पहिले ढोला होता. आता ढोला आहे का तिथे? नाही. त्याच्या बाजूला किल्ला आहे. तो दिसत आहे का तुम्हाला? दिसते. त्याच्या बाजूला ढोब आहे. ते ढोब दिसते का तुम्हाला? हो. मलाच नाही दिसत ना. तू काय वेळ आहेस का रे? आता या बाजूला बघा. तो तिथे एक कुत्रा आहे. त्या टायरवर वर टांग करून आपला कार्यक्रम करत. तो दिसला का तुम्हाला? पण मला नाही दिसला ना. मी बाई नुसतं वासना ओळखतो का या माणसानं का खाल्लं नाही का पेलं नाही. बाई तुम्ही जेव्हा आल्या आमच्या या नगरीमध्ये तेव्हा तुम्ही का खाल्ल्या तेही मला माहित आहे. वांग्याची भाजी फिक्का वरण खाल्ली. नुसता कसा ओळखलो मी? नुसता वासाला ओळखतो बाई मी. अच्छा म्हणजे तुझ्याकडे जादू आहे? जादूच आहे आपल्याकडे. जादूची एक कांडी आहे माझ्याकडे. टाकू का? नाही. आवश्यक असेल बाई तुम्हाला आवश्यक आहे का? नाही एवढी आवश्यकता नाहीये मला. नाही आहे का? राहू द्या मग माझ्याकडे. अरे पण तू तर आंधळा आहेस ना? तू कशी का जादू दाखवशील? खोटं वाटते का? खोटं जर वाटत असेल तर त्याला त्या झुडपाच्या मागे. आता मला सांगा तुमच्या हातातली पर्स दाखवा. द्या. कशाला? हे तुमची पर्स. मी हिला आत्ता गायब करतो का? मेली कोंबडी भाजून खा तिचा अंडा सडला तुझ्या खाली राहा. झाली का काय? नाही झाली. अरे काय चालू आहे? 1400 रुपये. अरे ये ना का? सोड माझी पर्स. हा घे ना. दिली ना तुला परत. दिली परत तुझी. दिली ना? दिली.
हा, अजून दाखव बाई का कशाला पावते द्या. सोड सोड अरे काय चोर? हा हा हाय चोर कोण चोर? साहेब हा भिकारी ना माझी पर्स चोरण्याचा प्रयत्न करत होता. काय? हो नाही नाही साहेब कुठं आजी नाही नाही साहेब मी चोर नाहीये, ही चोर आहे ही. हा चोर आहे हा. अरे मी नाही साहेब, ही चोर आहे. अरे तू चोर आहेस. ए काय बोलतो रे तू? मी जे बोलतो ते सत्यच बोलतो साहेब. अरे हे म्हणजे काय? अरे ही जी पर्स आहे ना ही माझी पर्स आहे. लेडीज पर्स तुझी कशी होऊ शकते? हा तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे का? खात्री करून घ्यायची असेल ना साहेब तर या पर्स मध्ये माझे 1400 रुपये आहे. 1400 रुपये. काय? हा. साहेब हा खोटा बोलतोय. पर्स माझी पैसे पण माझे आहेत. मी खोटा बोलतो, मी खोटा बोलतो. तू खोटा बोलताय. काय चोप? साहेब मी जर खोटा जर बोलत असेल ना तर हिच्या पर्सची झडती घ्या. 1400 रुपये माझे जर नाही निघले तर माझा नाव नको घ्या. दाखव का? पहा आता तुम्ही याच्यामध्ये 1400 रुपये आहे. नाही साहेब ते पैसे ना माझे आहेत याचे नाही आहेत. नंबर 3च्या खिशात टाका. जर याच्यामध्ये तू म्हणालेले पैसे तेवढे नाही निघाले तर तुला आतमध्ये टाक. आतमध्ये नाही मला कुठेही घेऊन जा पण माझे 1400. एवढी खोटारडी बाई पाहलो पण अशी पण नाही पाहलो. मग माझेच पैसे माझीच पर्स आणि माझ्यावर ताव मारतेस तू. माझे आणि ते पैसे पण माझे आहेत. कोण म्हणते 1400 रुपये मापा? चोप. 1400 रुपये मापा. मापा तुम्ही मापा. आधी तसा नाही. 1400 रुपये आहेत ना? हा, तुम्ही मापा नाही. किती म्हणाला रे? हा. 1400. अबे, याच्यामध्ये तर 25 आहे. हा तेच मी म्हणत आहे. तेच सांगत राहिले तुम्हाला मी. म्हणून हिच्या तोंडातून मला ऐकायचं होतं का पैसे किती किती काय म्हणते ते. त्याची तर 25,000 रुपये आहेत. ते आपले आहेत. पास आहे बघा. साहेब हो ते माझे पैसे आहेत हो. हा खोटा बोलत आहे. असा 25,000 कोण सांगितला? तू सांगितलंस का मी सांगितलो? ए, मी विचारत आहे ना. हा अबे भिकारी गवडी मोल तुझ्याकडे कुठून आले रे एवढे पैसे? हा सांग. मला माहितच होता हा तुम्ही प्रश्न मला विचारणार म्हणून शाने. कारण माहित आहे का गरीबावर कोणी विश्वास करतच नाही ना. मी इकडचे तिकडचे पैसे जमा करतो आणि आपला कोटा भरतो आणि असे जमा करतो पैसे असे जमा करतो आणि या पर्स मध्ये ठेवतो. साहेब साहेब इकडे सांगा साहेब या बाईला माझ्या आंधळेपणाचा फायदा घेऊन ही माझी पर्स घेऊन पडत होती. हो पण साहेब ऐका माझं ती पर्स माझीच आहे. अरे मी विचारत आहे ना का टाकू आतमध्ये? साहेब तुम्ही मगांपासून म्हणत आतमध्ये टाकू का आतमध्ये टाकू का असा का टाकून राहिला की आतमध्ये? अरे ते नाही का आपले एका वेळेस 10-12 लोक टाकतात. एका वेळेत 10 आय जेल म्हणा जेल. तेल मध्ये टाकू का म्हणत आहो तिला? हा असे म्हणा ना. हा तुम्हाला असं म्हणत आहे तर तुम्ही समजा या जर पर्स मधून 25,000 रुपये जर नाही निघाले तर मी गुन्हेगार राहील. हो पण साहेब तुम्ही पैसे नाही चोरले ना मग भिण्याचं कारणच नाही. कसे साहेब भाऊ कसे साहेब करते हे? अरे खरंच याच्यामध्ये 25,000 रुपये आहेत.
आहेत ना साहेब 25,000 रुपये आहेत ना मग मला सांगा ही पर्स कुणाची आहे मग कुणाची आहे अहो, पण साहेब ऐका माझं ते माझेच पैसे आहे. बस खूप झालं टाकू का आतमध्ये एक आंधळा माणूस कधी खोटं बोलणार नाही अगं पैशासाठी एवढ्या खालच्या पातळीवर जातील असं वाटलं नव्हतं मला चाल पोलीस स्टेशनला चाल अहो पण खरंच सांगते मी चोरी नाही केली आहे, ते पैसे माझेच आहेत. अरे जाऊ द्या साहेब जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या पोरीची चुकी झाली असेल पुन्हा घ्या जवान 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 पोरगी आहे ना कसं आहे माहित आहे का विनाकारण जवान जवान पोरगी आहे हिची बदनाम नाही हवा म्हणून त्याने जाऊ द्या साहेबीला आतमध्ये टाकू नका बघितलं अगं त्याची जन्मघराची पुंजी तू चोरून नेणार होती अगं, तरी पण तुला दया येत नाही माफी माग त्याची जाऊ द्या ना साहेब माफी कशाला माफी मागायची आहे का तर मागणं बाई माफी मग आता माग माफी आता चला येतो मी हा? येतो नाही थांबा नाही ते पर्स पर्स सर सर अरे हे तुझ्यामुळे झालं नालायक माणसा. पैसे माझे तू कशाचा आंधळा खोकण्यात चकण्या नालायक कुठला. साला तेलही गेला ना तुपही गेला हाती राहिला दुपारना बापरे साला या बाईला मला गंडवलं होतं मी तिला आज गंडवणार होतो पण नाही हा एवढा आमचा साहेब खराब आहे ना आता ते पैसे मले व्हायचे का आपणच घेऊन करायला करे बाबा चला आता निघाला पाहतो